आज आपल्याला भरलेली मिरची टाकवणार आहे। तर इथे मी पाव किलो मिरची घेतली आहे। ही पहा, ही मिरची मी स्वच्छ धुतली आहे, पुसली आहे आणि आता ती मिरची मी मधून कट करणार आहे। हे पहा, मिरची अशी मधून कट करायची, मधोमध त्याला असं कट करायचं। अशा प्रकारे कट करायचं। थोडंसं उघरट लागतात, मग त्यासाठी आपण काय करायचं, ह्याला ना आपण असं, हे पहा, हे मीठ आहे ना, ते आपण ह्याला असं आतून मीठ लावायचं। सगळ्या मिरच्यांना मी आता आतून मीठ लावून घेणार आहे, मग त्याची एक वेगळी चव पण लागते आपल्याला। सगळ्या बाजूने आतून बाहेरून ना असं चांगल्या प्रकारे मीठ त्याला चोळायचं। अशा प्रकारे सर्व मिरच्यांना मी मीठ चोळून घेतलं आहे। आता त्याच्यासाठी मी थोडंसं त्याच्यामध्ये लेमन पण टाकणार आहे। हे बघा, हा लेमन आहे, त्याचा रस आहे, तो पण मी मिरच्यांना थोडा लावून घेणार आहे। असं आतून ना मिरच्यांना आणि बाहेरून लेमनचा हात ज्यूसचा असा पिळून घ्यायचा। हे पहा, अशा प्रकारे लेमन त्याला चोळून घ्यायचं। आपल्याला ना मिरचीची टेस्ट जरा वेगळी लागते, हे तुम्ही करून पहा, माझी आयडिया आहे। अशा प्रकारे मीठ आणि लेमन ज्यूस लावलेला आहे। आता हे 10 मिनिटासाठी मी इकडे ठेवून देते। आणि हे पहा, इथे आता मी तवा ठेवला आहे, तर ह्याच्यासाठी लागणारा मसाला मी इथे तयार करणार आहे। हा तवा आता मंद आचेवर मी आता गरम करून घेतला आहे। आता त्याच्यामध्ये मी मसाला तयार करणार आहे। प्रथम याच्यात थोडे शेंगदाणे टाकणार आहे। शेंगदाणे टाकणार थोडं शेंगदाणे मी आता भाजून घेणार आहे। हे सगळं थोडं आपण भाजून घेतलं ना, तर आपल्याला टेस्ट त्याची खूप चांगली लागते। त्यासाठी आपण हे सर्व पदार्थ भाजून घ्यायचे आहे। मी त्याच्यामध्ये थोडं, हे पहा, खोबरं आहे नारळाचं, ते थोडं टाकणार आहे। गॅस मंद ठेवायचा। हे पहा, लसणीच्या पाकळ्या आहेत, त्या पण मी त्याच्यामध्ये ऍड करणार आहे। मी ते लोखंडी तव्यावर करते आहे, तुम्ही पॅन मध्ये पण करू शकता, कोलगट पॅन आहे त्याच्यामध्ये पण करू शकता, पण मी लोखंडी तवा आता वापरला होता, तोच मी पुन्हा इथे आता वापरला आहे। हे पहा, हे असं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 स्पून तीळ टाकते। बघा, तिळाने फार चांगली टेस्ट येते। तीळ पटपट झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मी, हे पहा, जिरं ऍड करते आहे। हे पहा, जिरं ऍड करते।
दिसतोय ना आपल्याला, मंद गॅस करते. आता त्याच्यामध्ये मी थोडे मसाले ऍड करते. ओके, त्याच्या अगोदर हे पहा, हे 2 टेबलस्पून मी असं बेसन ऍड करणार आहे. हे पहा, बेसन ऍड करणार आहे. बेसन थोडंसं असं भाजून घेतलं ना तर त्याचा जो मीन्स लाईक उलटपणा आहे ना तो निघून जातो. ओके, आता मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे. हे पहा, थोडंसं लाल तिखट टाकते. हे पहा, त्याच्यामध्ये थोडी हळद ऍड करते आहे. आमचूर पावडर थोडी ऍड करते आहे. आपला इथे आता मिरचीचा मसाला तयार झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे, तीळ, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, खोबरं आणि हे सगळं मिक्स केलं आहे. आता हे जाडसर मिक्सरला वाटून घेणार आहोत. हे पहा, गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता तेल ओतणार आहे. तेल थोडं आपलं गरम होते. हा पहा, जाडसर मी मसाला वाटून घेतला आहे. तो आता मी हे पहा, आपण मीठ आणि लिंबू चोळून ठेवलेल्या मिरच्या आता तयार आहे तिथे. हे बघा, मी त्याच्यात आता हा मिक्स झालेला मसाला असं भरणार आहे. व्यवस्थित वरपासून पूर्ण मिरचीला मसाला भरायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण आपण मसाला दाबून त्याला भरायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं करायचं आहे, मिरची कुठेही तो मसाला बाहेर नाही आला पाहिजे. आणि मग आपण चारी बाजूने मिरची व्यवस्थित भाजून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व मिरच्यामध्ये मसाला आता भरून घेणार आहे. हे पहा, हा सुंदर मसाला आपला इथे तयार झालेला आहे. हा तुम्ही ना कारल्याला बनवण्यासाठी सुद्धा हा मसाला वापरू शकता. या मसाल्याला 8 दिवस ठेवला तरी काही होणार नाही. हा मसाला एकदम सुका आहे. बंद काचेमध्ये बरणीच्या हा मसाला तुम्ही ठेवू शकता. 8 ते 15 दिवस काही होणार नाही. तुमची जर ऑफिसची घाई असेल तर तुम्ही हा मसाला वापरू शकता. हे बघा, अशा प्रकारे पूर्णपणे मसाला भरून घ्यायचा. बघा, बाहेर कुठेही मसाला दिसत नाही आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण कुठेही असं ओपन ठेवायचं नाही. फार टेस्ट चांगली लागते. पहा, अशा प्रकारे मी मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतला आहे. आता हा मसे पहा, अशा प्रकारे तेलामध्ये मी सोडणार आहे. त्याला झाकण ठेवून ठेवणार आहे आणि अजून त्याला चारी बाजूने परतून घेऊन मिरच्या चांगल्या आपल्याला भाजायच्या आहेत. आता आपण पहा, त्याच्यावरती आता झाकण ठेवते. झाकण ठेवण्याची आता मी झाकण उघडून बघते. मी पहा, छानपैकी त्याला वाफ आलेली आहे. मिरच्या आपण दुसऱ्या साईडने परतवणार आहोत. भाजले आहेत मिरच्या आपल्या.
अशा प्रकारे मी मिरच्या दुसऱ्या साईडने परतून घेतल्या आहेत. अजून त्याच्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. पुन्हा आपण झाकण उघडून बघणार आहोत आणि गॅस मंद ठेवायचा. गॅस फास्ट ठेवा तर आपल्या मिरच्या जळू शकतात. 2 मिनिटं झाली आहे. झाकण खोलून बघूया. हे पहा, अशा प्रकारे आपल्या मिरच्या छानपैकी कलर आला आहे भाजलेल्याचा. पुन्हा एका साईडने आपण त्या परतून घेऊया. हे पहा फ्रेंड्स, आपल्या इथे भरलेल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी डेकोरेट केलेल्या आहेत. वाव, किती छान दिसत आहेत. आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल आपलं धन्यवाद.